एक महत्त्वाची बातमी, मी राजीनामा देणार नाही, ममता बॅनर्जी यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं ममता बॅनर्जी म्हणाल्या। आम्ही निवडणूक हरलो नाही, आम्हाला हरवलं गेलंय असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। नैतिकतेनुसार आमचाच विजय झालाय असंही ममता बॅनर्जी म्हणतायत। ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की मी राजीनामा देणार नाही, आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। मी राजीनामा देणार नाही असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सर आपल्या सोबत जोडले गेले। अशोक वानखेडे सर, आपण पाहिलं ममता दीदींनी हे वक्तव्य केलेलं आहे, मी राजीनामा देणार नाही, आम्ही हरलो नाही, काय विश्लेषण कराल सर? नाही, ती मला वाटतं तो सिम्बॉलिक अपोजिशन आहे। त्यांच्या राजीनामा न दिल्यामुळे काही असं कॉन्स्टिट्युशनल टाय येणार नाही। त्यांनी राजीनामा जरी नाही दिला तरी आता ते विधानसभेचा समय बरखास्त, म्हणजे विधानसभा संपलेली आहे आणि निवडणूक झालेली आहे, नवीन नोटिफिकेशन निघालेलं आहे। त्यामुळे नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या घेतल्या जुन्या मुख्यमंत्र्याचं ऑटोमॅटिकली वेळ संपून जातो। नाहीतर प्रोसेस असं असतं की ममता दीदींनी राजीनामा द्यावा, नंतर राज्यपाल म्हणतात की नवीन मुख्यमंत्री अपॉइंट होईपर्यंत तुम्ही केअरटेकर राहा, आणि नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या घेतल्या जुना मुख्यमंत्री ऑटोमॅटिक डिफंक्ट होतो। पण मी तो राजीनामा सुद्धा देणार नाही, हा एक संभावित एक प्रोटेस्टचा एक तरीका आहे त्यांचा। त्यांनी कॉन्स्टिट्युशनली काही जरी झालं नाही तरी एक बातमी बनते, एक त्यांचं म्हणणं म्हणते, उद्या जर ते कोर्टात जरी गेल्या, कितीतरी इश्यूज आहेत तिथे निवडणुकीला घेऊन, तर त्यात ते सांगू शकतात की आम्ही हे निवडणुकीचा रिझल्ट मान्यच नाही केला म्हणून तुमच्याकडे आलो, त्यामुळे आम्ही राजीनामा नाही दिला। नाही तर उद्या कोर्ट म्हणू शकतं, जसं आपल्याकडे उद्धव ठाकरेचं झालं होतं, उद्धव ठाकरेंनी राजीनामा नसता दिला तर कोर्टाने म्हटलं होतं तुम्हाला आम्ही रिइन्स्टेट केलं असतं पुन्हा सत्तेमध्ये। तसंच तिने तो एक चान्स घेतलेला आहे, पण मला ते रिमोट वाटतं की याच्या पुढे काही होईल। पण तो एक प्रोटेस्टचा तरीका आहे, एक विरोध करण्याचा तरीका आहे, आणि तो विरोध करण्याचा तरीका मला वाटतं त्यांनी तो केला। आणि आता याच्या पुढे विरोधी पक्षांना असहयोग किंवा असहकार्य याच्याशिवाय दुसरीकडे त्यांच्याकडे कोणता टूल नाही आहे सध्या, कारण न्यायपालिकेतनं न्याय मिळू शकत नाही, निवडणूक आयोग कोणाचं ऐकत नाही। अशा वेळेला मग काय करणार? मग गांधीचा तो मार्ग आहे, महात्मा गांधींनी सांगितलेला, प्रोटेस्ट करा शांततेने, की आम्ही विरोध करतो, आम्ही राजीनामाच देत नाही, कारण आम्ही या निवडणुकीला मानत नाही। नक्कीच, धन्यवाद अशोक वानखेडे सर, तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी। तर मी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय।